नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस पाटील भरती 2025 पदव्युत्तर पोलीस पाटील प्रश्नपत्रिका संच क्रमांक 7 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नसेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असं बघा, जालना शहरातून वाहणारी कुंडलिका नदी खालपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? जालना शहरातून वाहणारी कुंडलिका नदी खालपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गोदावरीची उपनदी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे? मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दर्पण. दर्पण काय मित्रांनो? मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, वास्को द गामा यांनी 1498 साली नवीन मार्ग शोधून भारतातील कोणत्या ठिकाणी पोहोचलेले आहे? बघा, प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. वास्को द गामा यांनी 1498 साली नवीन मार्ग शोधून भारतातील कोणत्या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कालिकत या बंदरामध्ये ते पोहोचलेले आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, जीवरेखा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? जीवरेखा सिंचन प्रकल्प हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जालना या ठिकाणी जीवरेखा सिंचन प्रकल्प आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झालेले आहे? पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झालेले आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बाबर व इब्राहिम लोधी यांच्यामध्ये पानिपतचे पहिले युद्ध झालेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बन मुक्त राज्य झालेले आहे? भारतातील खालीलपैकी कोणते राज्य आहे जे प्रथम कार्बन मुक्त राज्य ठरलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हिमाचल प्रदेश. हे काय मित्रांनो? पहिले कार्बन मुक्त राज्य ठरलेले आहे. कोणते? हिमाचल प्रदेश. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, आर्य समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? आर्य समाजाची स्थापना ही कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे? मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वाई या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे? भारताची मध्यवर्ती बँक ही कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आरबीआय. आरबीआय काय मित्रांनो? भारताची मध्यवर्ती बँक आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला डॅश म्हणून संबोधतात. बघा, प्रश्न महत्त्वाचा आहे. संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला डॅश म्हणून संबोधले जाते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे प्रश्नाचा तास असे संबोधले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे डॅश आहे. महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे डॅश आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मासिक आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, जैन धर्मातील पहिले तीर्थकार कोण होता? जैन धर्मातील पहिला तीर्थकार हे कोण होता? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ऋषभदेव. हे काय मित्रांनो? हे जैन धर्माचे पहिले ते तीर्थकार होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, ग्राहक संरक्षण कायदा डॅश मध्ये पास करण्यात आलेला आहे. ग्राहक संरक्षण कायदा डॅश मध्ये पास करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1986 ला ग्राहक संरक्षण कायदा हा पास करण्यात आलेला आहे. कधी करण्यात आला मित्रांनो? 1986 ला. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, अण्णा हजारे मार्च 2018 मध्ये कोणत्या मैदानात उपोषणाला बसले होते? अण्णा हजारे मार्च 2018 मध्ये कोणत्या मैदानामध्ये उपोषणाला बसले होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रामलीला मैदानामध्ये ते उपोषणाला बसले होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, कोणती घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते? कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 42वी घटनाला मिनी घटना असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, गावाचा विकास कसा साधावा हे लोकांना समजून देण्यासाठी ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? गावाचा विकास कसा साधावा
हे लोकांना समजून देण्यासाठी ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, आग्रा हे शहर डॅश नदीवर आहे. आग्रा हे शहर डॅश या नदीवर आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे यमुना नदीवर हे आग्रा हे शहर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये किती हाडे असतात? पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये किती हाडे असतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 206 हाडे असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मिश्र वाक्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार डॅश यांना आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार डॅश यांना आहेत. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राष्ट्रपती यांना आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात ही कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1965 साली ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले मूकनायक हे वृत्तपत्र कोणत्या प्रकारचे होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले मूकनायक हे वृत्तपत्र कोणत्या प्रकारचे होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पाक्षिक होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, AU ही सध्या कोणत्या मूलद्रव्याची म्हणजे संज्ञा आहे? AU ही सध्या कोणत्या मूलद्रव्याची संज्ञा आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सोन्याची ती संज्ञा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान डॅश वेळ लागतो. सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान डॅश वेळ लागतो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 8 मिनिटं हे सूर्याची किरण पृथ्वीवर येण्यासाठी 8 मिनिटं हे वेळ लागतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना डॅश म्हणतात. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण डॅश असे म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे वर्ण असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, खालपैकी कोणता दिवस हा अहिंसा दिन म्हणून पाळला जातो? खालपैकी कोणता दिवस हा अहिंसा दिन म्हणून पाळला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 2 ऑक्टोबर हा अहिंसा दिन म्हणून पाळला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, भारताला सुमारे डॅश किमी लांबीचा किनारपट्टी लाभलेली आहे. भारताला सुमारे डॅश किमी मीटरची लांबीची किनारपट्टी ही लाभलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 7500 किलोमीटरची किनारपट्टी भारताला लागलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे कोणते एकक वापरतात? प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे कोणते एकक वापरले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे फोटोमीटर हे वापरले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, विज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ कोण होते? विज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ कोण होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे चंद्रशेखर वेंकटरमण. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, कथक हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कथक हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उत्तर प्रदेश या राज्याशी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळण्यासाठी कोणी सत्याग्रह केलेला आहे? पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी कोणी सत्याग्रह केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे साने गुरुजी यांनी सत्याग्रह केलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सिंधुदुर्ग हा काय मित्रांनो महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, खालपैकी कोणास आद्य क्रांतिकार म्हणून ओळखले जाते? खालपैकी कोणास आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकार म्हणून ओळखले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, खालीलपैकी घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? खालीलपैकी घटना समितीचे अध्यक्ष हे कोण होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे ते अध्यक्ष होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ डॅश यांच्याकडून दिली जाते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ डॅश यांच्याकडून दिली जाते. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे राज्यपालाकडून मुख्यमंत्र्यांना शपथ दिली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झालेला आहे? पिट्स इंडिया कायदा हा केव्हा मंजूर झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1784 मध्ये हा पिट्स इंडिया कायदा हा मंजूर झालेला आहे. कधी झाला मित्रांनो? 1784. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, दुसरी गोलमेज परिषद डॅश साली भरलेली आहे. दुसरी गोलमेज परिषद डॅश या साली भरलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1931 साली ही दुसरी गोलमेज परिषद ही भरलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, साखरेचे भंडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते? साखरेचे भंडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य हे ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे उत्तर प्रदेश हे साखरेचे भंडार म्हणून ओळखले जाणारे राज्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, भारतातील पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? भारतातील पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अप्सरा या नावाने ओळखली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, अमर चित्रकथा हे लहान मुलांसाठी पुस्तक कोणी सुरू केलेले आहे? अमर चित्रकथा हे लहान मुलांसाठी पुस्तक कोणी सुरू केलेले आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अनंत पै यांनी सुरू केलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.